मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात गर्दी जमली होती. साधारणपणे घटस्फोटाचे खटले रोजच चालत असतात, पण आजचा खटला वेगळाच ठरणार होता. कोर्टरूममध्ये टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता होती. न्यायाधीशांनी टेबलवरील कागदपत्र पाहिली आणि नंतर समोर उभ्या असलेल्या स्त्रीकडे नजर वळवली. ते म्हणाले, राधा देशमुख, तुम्ही तुमचे पती सुहास देशमुख यांच्याशी घटस्फोटासाठी संमती देता का? संपूर्ण कोर्टरूम स्तब्ध झाली. सगळ्यांच्या नजरा राधावर खिळल्या. राधाने दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती, तर एका दृढ निश्चयाची छटा होती. ती म्हणाली, हो, मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे आणि जोवर माझी अट मान्य केली जात नाही तोपर्यंत मी कागदावर सही करणार नाही. तिचे बोलणे ऐकून कोर्टात कुजबूज पसरली. सुहासचा चेहरा पांढरा फटक झाला. वकिलांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. न्यायाधीश खुर्चीत ताठ बसले. त्यांनी चष्मा नीट करत विचारलं, अट? कसली अट? राधाचा आवाज आता थरथरत नव्हता. ती ठामपणे म्हणाली, घटस्फोटाच्या कागदांवर सही करण्याआधी मला माझ्या पतीसोबत त्यांच्या खोलीत पत्नीच्या हक्काने शेवटची एक रात्र घालवायची आहे. हे ऐकताच कोर्टात जणू स्फोट झाला. उपस्थित लोक अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागले. सुहासचे वकील सतीश देसाई खुर्चीतून उठले आणि म्हणाले, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ही मागणी बेकायदेशीर आणि हास्यास्पद देखील आहे. माझ्या क्लायंटची प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे. न्यायालयाचा वेळ वाया घालवला जातोय. न्यायाधीश राधाला म्हणाले, राधा देशमुख, तुमची ही मागणी अत्यंत असामान्य आहे. यामागचे कारण सांगू शकाल का? आता मात्र राधाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती रडत म्हणाली, याचे कारण आहे माझे 5 वर्षाचे लग्न. 5 वर्ष म्हणजे 1826 दिवस, आणि या दिवसांपैकी एकही दिवस मला पत्नी म्हणून कधीच मान मिळाला नाही. मी ह्या घरात सुनेच्या नात्याने आले, पण राहिले एखाद्या मोलकरणीप्रमाणे. हा फक्त घटस्फोटाचा नाही, तर एका स्त्रीच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे. न्यायाधीशांनी सुहासकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाजेने खाली झुकला होता. माया पुन्हा बोलू लागली, जज साहेब, 5 वर्षांपूर्वी माझे लग्न सुहाससोबत झाले. इतर मुलींप्रमाणे मी सुद्धा सुखी संसाराची स्वप्न पाहिली. सुहास मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर होते. माझ्या आईवडिलांनी आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च केला. कर्ज काढून हुंडा दिला. त्यांना वाटले होते त्यांची मुलगी सासरी सुखी राहील, राज्य करेल, पण तसे काहीच झाले नाही. असो, लग्नाच्या रात्री प्रत्येक मुलीसारखी मीही अनेक स्वप्न पाहिली होती. मी लाल रंगाची पैठणी नेसली होती. घुंगट घेऊन मी बिछाण्यावर बसून त्यांची वाट पाहत होते. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. कोर्टात बसलेले लोक हे ऐकून एकमेकांकडे पाहू लागले. राधा पुढे म्हणाली, रात्री जवळजवळ 1 वाजता सुहास खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना उत्साह. त्यांनी दरवाजा बंद केला आणि थेट कपाटाकडे गेले. कपडे बदलले आणि मला म्हणाले, हे बघ राधा, मला तुला काही सांगायचे आहे. मी घुंगट उचलून त्यांच्याकडे पाहिले. मला वाटले कदाचित ते लाजत आहेत, पण त्यांनी जे सांगितले त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, राधा, मला थोडा वेळ हवा आहे. कुटुंबाच्या दबावाखाली येऊन मी लग्न तर केलं, पण मानसिकदृष्ट्या मी यासाठी तयार नाही. मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही. तू या पलंगावर आरामात झोप, मी सोफ्यावर झोपतो. एवढे बोलून ते उशी आणि पांघरूण घेऊन सोफ्यावर झोपले. जज साहेब, मी पूर्ण रात्र रडत राहिले. मी स्वतःला समजावलं, कदाचित त्यांना कामाचा ताण असेल. आज ना उद्या सगळं ठीक होईल, पण तो उद्या कधीच आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात उत्सवाचे वातावरण होते. सगळे मला चिडवत होते, पण माझ्या मनात एक वादळ सुरू होते. मी कुणालाच काही सांगितले नाही. वाटलं, हे आमच्यातले बोलणे आहे, बाहेर सांगणे योग्य नाही. राधा पुढे बोलत राहिली. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले आणि मग वर्ष, पण सुहासचे वागणे काही बदलले नाही. आम्ही एका छताखाली 2 अनोळखी माणसांसारखे राहत होतो. तो सकाळी ऑफिसला जात असे, रात्री उशिरा परत येत असे, जेवण करून सोफ्यावर झोपत असे. आमच्यातलं बोलणं फक्त हो, नाही किंवा जेवणात काय बनवलं इतकेच मर्यादित होते. सुहासचा वकील मध्येच म्हणाला, युअर ऑनर, माझ्या क्लायंटने त्यांना सर्व भौतिक सुखसुविधा दिल्या आहेत. आलिशान घर, दागदागिने, नोकरचाकर, पैसा.
राधा संतापून मध्येच म्हणाली, एका स्त्रीला फक्त एवढेच हवे असते का वकील साहेब? बायकोला नवऱ्याकडून थोडासा सन्मान आणि थोडेसे प्रेम मिळवण्याचा अधिकार नाही का? ती पुढे म्हणाली, मी कितीदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारलं, सुहास, मी काही चुकीचे केले का? तुम्ही माझ्यावर रागावले आहात का? पण त्यांचे नेहमी एकच उत्तर असायचे, नाही, फक्त मला थोडा वेळ हवा आहे. मी त्यांच्यासाठी फक्त एक होम मेकर होते. त्यांचे कपडे प्रेस करणे, आवडते जेवण बनवणे, घर स्वच्छ ठेवणे, आईवडिलांची सेवा करणे, हे सगळं केलं. पण त्या बदल्यात मला काय मिळालं? फक्त एकटेपणा. त्यांचे मित्र घरी यायचे तेव्हा सुहास हसतमुख आदर्श पती असल्यासारखे नाटक करायचे. मी अनेकदा म्हणाले, चला कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, सिनेमा पाहू. पण त्यांचे उत्तर नेहमीच ठरलेले, नको, माझा मूड नाही, आपण पुढच्या आठवड्यात जाऊ. पण तो पुढचा आठवडा कधीच आला नाही. लग्नाला वर्ष झाले तसं माझ्या माहेरहून फोन यायला लागले. माझी आई विचारायची, राधा बेटा, खुशखबर कधी देणार? मी काय सांगणार? कसं सांगणार की आमच्यात पती पत्नीचे नातेच नाही? मी आईशी नेहमीच खोटे बोलायचे. आई, सुहासला आता इतक्यात मूल नको आहे. सध्या ते करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. पण हे खोटं कारण मला आतून पोखरत होतं. कुठल्याही लग्न समारंभाला जाणं माझ्यासाठी जणू शिक्षा होती. नातेवाईक, शेजारी सगळ्यांचा एकच प्रश्न, राधा, गोड बातमी कधी नेणार? ह्या अशा बोलण्याने माझ्या मनात अश्रूंचे वादळ उठायचे. त्यांची सहानुभूतीने भरलेली नजर मला बाणासारखी टोचत होती. लोक सतत कुजबुजत असत, नक्कीच हिच्यात काहीतरी दोष आहे. दिसायला तर चांगली धडधाकट आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? जज साहेब, मी रोज मरत होते. त्या रात्री मी धाडस करून सुहासशी बोलले. मी म्हणाले, सुहास, लोक बोलतात, जर काही अडचण असेल तर आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊया. हे ऐकताच ते भडकले. पहिल्यांदा त्यांनी माझ्यावर आवाज चढवला. तुला काय वाटतं, माझ्यात कमी आहे? मी सांगितलं ना, मला अजून मूल नको आहे म्हणजे नको. पुढे हा विषय काढू नकोस. त्या दिवसानंतर माझ्या माहेरच्यांनाही वाटायला लागले की दोष माझ्यातच आहे. आई मला घेऊन शहरातल्या सर्वात मोठ्या गायनाकोलॉजिस्टकडे गेली. सगळ्या टेस्ट झाल्या. डॉक्टरांनी सांगितले, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुम्ही आई होऊ शकता. त्या दिवशी मी आनंदी न होता आणखी तुटून गेले. कारण आता माझ्याकडे स्वतःला समजावण्याचा बहाणा उरला नव्हता. लग्नाला जवळजवळ 3 वर्ष झाली होती. मी आता सर्व आशा सोडून नियती मान्य करून जगत होते. एक दिवस सुहास ऑफिसमधून परत आले. त्या दिवशी ते खूप आनंदात होते. त्यांच्या हातात एक गिफ्ट बॉक्स होता. माझे हृदय एक क्षण थांबल्यासारखे झाले. मला वाटले, कदाचित आज काहीतरी बदल होईल. माझ्या मनात आशेचा किरण आला. मला वाटले, आज सुहास मला गिफ्ट देतील. गेल्या 5 वर्षाच्या त्यांच्या वागणुकीबद्दल माझी माफी मागतील. मला मिठीत घेतील. मीही पटकन तयार होऊन आले. पण बाहेर आले तर पाहते काय, ते गिफ्ट हातात घेऊन बाहेर जायला निघाले होते. मी विचारलं, कुठे जाताय आणि हे गिफ्ट कोणासाठी आहे? ते सहजच म्हणाले, हे पूजासाठी आहे. आज तिचा वाढदिवस आहे. मी चकित झाले. पूजा? पूजा कोण? ते म्हणाले, माझ्या ऑफिसमध्ये काम करते. माझी खूप चांगली मैत्रीण आहे. असे बोलून ते निघून गेले आणि मी भरलेल्या डोळ्यांनी दरवाजाकडे पाहू लागले. रात्री 2 वाजता ते परतले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, जी मी गेल्या 3 वर्षात कधीच पाहिली नव्हती. त्यांच्या कपड्यांवरून एका अनोळखी परफ्यूमचा वास येत होता. त्या दिवशी माझ्या मनात शंकेचे बीज पहिल्यांदा रोवले. मी चौकशी सुरू केली आणि एक दिवस मी त्यांचा फोन तपासला, जे मी कधीच करत नसे. त्यात पूजा नावाने नंबर सेव्ह होता. मी त्या दोघांचे फोटोज आणि चॅट्स पाहिले. आय लव्ह यू, आय मिस यू. माझ्या हातापायांना कंप सुटला. जज साहेब, ती फक्त मैत्रीण नव्हती. सुहास माझा विश्वासघात करत होते. माझ्या हक्काचे प्रेम ते कोणा दुसऱ्यावर उधळत होते. आता मला समजले की रात्री ते खोलीबाहेर का जात होते. कारण रात्री उशिरापर्यंत ते पूजाशी फोनवर बोलत होते. ज्याच्यासाठी मी वर्षानुवर्ष रडले, तो दुसऱ्या बाईसोबत आयुष्याचे आनंदी क्षण जगत होता. त्या रात्री मी झोपू शकले नाही. माझ्यात राग, वेदना आणि अपमानाचा लाव्हा उसळत होता. दुसऱ्या दिवशी ते ऑफिससाठी तयार होत होते. मी त्यांना थांबवलं. सुहास, मला तुमच्याशी बोलायचे आहे. नेहमीसारखंच ते म्हणाले, राधा, मला उशीर होतोय, आपण संध्याकाळी बोलू. पण मी ठाम होते, नाही, मला आत्ताच बोलायचे आहे. मला सांगा, ही पूजा कोण आहे? माझ्या ह्या प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ते त प प करत म्हणाले, ती माझी मैत्रीण आहे.
विचारलं, फक्त मैत्रीण की तीच कारण आहे ज्यामुळे तुम्ही मला आजवर स्पर्शही केला नाही? त्या दिवशी पहिल्यांदा सुहासच्या डोळ्यात मला भीती दिसली, सत्य बाहेर येण्याची भीती. त्यांची शांतता म्हणजेच कबुली होती. मी किंचाळले, का का केलं माझ्याशी असं? जर तुमचे दुसऱ्या कोणावर प्रेम होते तर माझ्याशी लग्नच का केलं? माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? ते हळू आवाजात म्हणाले, मी घरच्यांना नाही म्हणू शकलो नाही. ते पूजासाठी कधीच राजी झाले नसते, कारण ती परक्या जातीची आहे. मी ठरवलं होतं लग्नानंतर तुला सगळं सांगेन, पण धाडस झालं नाही. मी उपहासाने हसले. धाडस नाही झालं? एका स्त्रीला इतकी वर्ष फसवून ठेवायला धाडस लागतं सुहास. खरं सांगायला नाही. तुम्ही मलाच नाही तर स्वतःच्या आईवडिलांनाही फसवलं आहे. मी पुढे विचारलं, मग आता पुढे काय? तुम्हाला तिच्याशी लग्न करायचे आहे? ते खाली मान घालून म्हणाले, हो. तुला घटस्फोट देऊन मी तिच्याशी लग्न करणार आहे. जज साहेब, त्या दिवशी माझी सगळी स्वप्न, माझा संयम, सर्व काही चकनाचूर झाले. मी एका अशा नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते जे कधी अस्तित्वातच नव्हते. पण जेव्हा मी घटस्फोट नाकारला तेव्हा सुहासने सगळं त्याच्या आईला सांगितलं. मला वाटलं एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून त्या माझं दुःख समजून घेतील. पण इथेही मी चुकीची ठरले. एके दिवशी सासूबाई माझ्या खोलीत आल्या. त्यांनी मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, राधा, मला सगळं माहिती आहे. सुहासने जे केलं ते चुकीचं आहे, पण आता जे झालं ते झालं. तू तर आम्हाला आमच्या मुलीसारखी आहेस. तुझं वाईट व्हावं असं आम्हाला कधीच वाटणार नाही, पण सुहासचे सुखही बघावे लागेल. आम्ही त्याला खूप समजावले, पण तो पूजाशिवाय राहू शकत नाही. आणि आता खरं सांगायचं तर तुझ्याकडून इतक्या वर्षात काहीच झालं नाही. हे बघ, मला काय बोलायचे आहे ते कळते ना तुला? तू समजूतदार आहेस. असो, हे बघ, त्याला घटस्फोट दे आणि हे सगळं एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. सासूचे शब्द माझ्या छातीत खंजिरासारखे खुपसले गेले. त्यांना ठाऊक होते की चूक माझी नसून त्यांच्या मुलाची आहे, तरीही त्या सगळा दोष मला देत होत्या. त्याच दिवशी मी ठरवलं, आता मी लढेन, माझ्या सन्मानासाठी, माझ्या वाया गेलेल्या 5 वर्षांसाठी. राधा पुन्हा वर्तमानात आली. तिने डोळे पुसले आणि म्हणाली, जज साहेब, तरीही जेव्हा मी घटस्फोट नाकारला तेव्हा या लोकांनी माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावला. कोर्टात सिद्ध करायचा प्रयत्न केला की माझे कोणा दुसऱ्यासोबत अवैध संबंध आहेत, म्हणून हे माझ्यासोबत राहूच इच्छित नाहीत. त्यांनी मला इतकं तोडलं, इतकं अपमानित केलं की मी आतूनच मरून गेले. त्यामुळे आता जेव्हा आमचे नाते संपणारच आहे, त्यामुळेच मी ही अट ठेवली आहे. आणि जजसाहेब, ही अट मी कोणत्याही शारीरिक सुखासाठी नाही, तर माझ्या आत्मसन्मानासाठी ठेवली आहे. ही अट ह्या सुहास देशमुखच्या अहंकाराला धूळ चारण्यासाठी आहे. ज्यांना वाटतं की ते पैशांनी, दिखाव्याने आणि फसवणुकीने कोणालाही झुकवू शकतात. माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्यासोबत एक रात्र घालवावी, पण नवऱ्यासारखी नाही, तर एका गुन्हेगारासारखी. मला वाटते की तेव्हाच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. त्या रात्री त्यांना माझ्या डोळ्यात तोच आक्रोश, तीच वेदना दिसेल जी त्यांनी मला या 5 वर्षात दिली आहे. ती रात्र त्यांना आयुष्यभर आठवण करून देईल की त्यांनी एका जिवंत स्त्रीचा आत्मा चिरडला होता. हा माझा बदला नाही जजसाहेब, हा माझ्या वाया गेलेल्या 5 वर्षांचा हिशोब आहे. संपूर्ण कोर्टात मृत्यूसमान शांतता पसरली. सगळ्यांची नजर राधावर खिळली. जजसाहेबांनी सुहासकडे कठोर नजरेने पाहिले. मिस्टर देशमुख, तुम्हाला काही बोलायचे आहे का? सुहासचे वकील झटकन उठून म्हणाले, युअर ऑनर, हे सगळं खोटं आहे. माझ्या क्लायंटला ब्लॅकमेल करण्याचा हा डाव आहे. ही अट अवैध आणि अनैतिक आहे. ती ताबडतोब फेटाळण्यात यावी. पण न्यायाधीश मोठ्या आवाजात म्हणाले, मी तुम्हाला विचारतोय मिस्टर देशमुख, तुमच्या पत्नीने जे काही सांगितलं ते खरं आहे का? सुहास थरथरत्या आवाजात म्हणाला, हो. का का नाही निभावलं तुम्ही हे नातं? कारण मी पूजावर प्रेम करत होतो. आणि हे खरं आहे का की तुम्ही पूजाकडे जात होतात, तिच्यासोबत वेळ घालवत होतात? सुहास शांत राहिला. राधा मोठ्या आवाजात म्हणाली, किंचाळली, बोल सुहास, कोर्टाला सांग, माझ्या वाट्याचे प्रत्येक क्षण, प्रत्येक आनंद तू कोणाला दिलास? सुहास म्हणाला, हो, माझे पूजावर प्रेम आहे. त्याच्या या कबुलीने सगळा खेळच बदलून गेला. सुहासचा वकीलही गप्प झाला. जजसाहेब थोडा वेळ शांत बसले, मग म्हणाले, हा खटला खूपच गुंतागुंतीचा आहे. मी कुठलाही निर्णय देण्याआधी मिस पूजा यांच्याशी बोलू इच्छितो. सुहास आणि त्याचा वकील अवाक झाले. पण युअर ऑनर, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? संबंध आहे वकील साहेब.
त्या या त्रिकोणातील एका महत्त्वाचा भाग आहेत. मला जाणून घ्यायचे आहे की त्यांना या सगळ्याची कल्पना होती की नाही. कोर्टाने पूजाला समन्स बजावले. पुढच्या आठवड्याची तारीख नोंदवली गेली. त्या एका आठवड्यात सुहास आणि त्याच्या कुटुंबाने राधावर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तिला फोन करून पैसे देण्याचा लालच दाखवला. समाजात बदनाम करण्याची धमकी दिली. पण राधा आता दगड झाली होती. पुढच्या सुनावणीत पूजा ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी होती. पूजा एक आत्मविश्वासू मुलगी होती, पण आज ती खूप घाबरलेली दिसत होती. न्यायाधीशांनी तिला विचारले, मिस पूजा, तुम्ही सुहास देशमुख यांना ओळखता का? हो, ओळखते. आम्ही दोघे एकाच कंपनीत काम करत होतो. न्यायाधीश म्हणाले, ते विवाहित आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? पूजा म्हणाली, हो, आत्ताच ठाऊक झाले. आता ठाऊक झाले म्हणजे काय? जरा स्पष्ट बोला. ती म्हणाली, हो, सुहासने मला सांगितलं होतं की त्याचं लग्न झालं आहे, पण त्यांचे हे नाते मृत आहे. त्याने सांगितलं होतं की त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, म्हणून ती त्याला घटस्फोट देत नाही. पण त्याने मला वचन दिले होते की तो लवकरच त्याच्या बायकोला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करेल. राधासाठी हा धक्का नवीन होता. पूजाच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती म्हणाली, मला इथे आल्यावरच कळलं की राधाताई पूर्णपणे स्वस्थ आहेत. त्या 5 वर्षात घरात राहून एका पत्नीच्या हक्काची वाट पाहत होत्या. जर मला सत्य ठाऊक असते तर मी कधीही या नात्यात पाऊल टाकले नसते. राधाताई, मला माफ करा. मी ही एक स्त्री आहे आणि तुमच्या वेदना समजू शकते. पूजाचे हे शब्द तिचे सुहाससोबत असलेल्या नात्याचा अखेर ठरले. जज साहेब काही क्षण शांत राहून राधाकडे पाहत म्हणाले, राधा मॅडम, तुमच्या अटीमागचे दुःख आणि अपमान मला कळतो, पण कायदा तुम्हाला तुमची ही अट पूर्ण करण्यास संमती देऊ शकत नाही. हे ऐकून राधाचा चेहरा उतरला. जज साहेबांनी आपल्या आवाजातला कठोरपणा कमी करत तिला जवळ बोलावले. बाळा, मी तुला न्यायाधीश म्हणून नाही तर एक वडील म्हणून सांगतो. मलाही तुझ्या वयाची एक मुलगी आहे. त्यांनी त्यांच्या पाकिटातून आपल्या मुलीचा फोटो काढला आणि राधाकडे दिला. त्या फोटोत एक हसरी मुलगी होती. तिच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक होती. ते म्हणाले, ही माझी मुलगी सोनल आहे. 3 वर्षांपूर्वी तिचाही घटस्फोट झाला. तिचा नवरा तिला मानसिक छळ द्यायचा. तिच्या आत्मसन्मानाला रोज ठेच द्यायचा. कधी कधी शारीरिक छळही करायचा. जेव्हा ती घटस्फोट देऊन घरी आली तेव्हा ती पूर्णपणे तुटून गेली होती. तिला वाटायचे की तिचे आयुष्य संपले आहे. ती कित्येक दिवस खोलीतून बाहेरच पडली नाही. एके दिवशी मी तिला सांगितलं, बाळा, एखाद्या माणसाने तुला सोडून देणं म्हणजे तुझ्या कथेचा शेवट नाही. ती तर तुझ्या स्वतःच्या कथेला नव्याने लिहिण्याची सुरुवात आहे. तुझे अस्तित्व कोणाच्या असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून नाही. तू एक सोन्याचा पिंजरा सोडून आली आहेस. आता तुझ्यासमोर पूर्ण आकाश आहे उडण्यासाठी. आज माझी मुलगी फॅशन डिझायनर आहे. लग्नानंतर जे शौक तिने सोडले होते ते पुन्हा जगते आहे आणि ती आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. माहिती आहे का? कारण तिने तिच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देणे थांबवले. जज साहेब राधाला म्हणाले, तुझी एक रात्र मागते आहेस ती काय आहे? त्या व्यक्तीकडून आपल्या अस्तित्वाचे प्रमाणपत्र मागत आहेस ज्याने तुला कधीच मानले नाही. तू त्याच्याकडून नात्याची भीक मागते आहेस जो स्वतः सन्मानाचा अर्थ जाणत नाही. स्त्रीचा मोठेपणा यात नाही की कोणी पुरुष तिला आपली म्हणून स्वीकारतो की नाही. तिचा मोठेपणा तिच्या स्वतःच्या आत्मसन्मानात आहे. तू कमजोर नाहीस, तू खूप मजबूत आहेस. 5 वर्ष खोटं नातं निभावणं ही तुझी सहनशीलता होती, पण आज इथे उभी राहणं ही तुझी हिंमत आहे. तुझ्या या धैर्याला योग्य दिशा दे. या माणसाकडून एक रात्र नाही तर पूर्ण आयुष्य परत माग. या नात्यातून बाहेर पड आणि स्वतःची एक नवी ओळख निर्माण कर. अशी ओळख ज्याला कुठल्या सुहास देशमुखच्या नावाची गरजच भासणार नाही. तू फक्त राधा आहेस आणि हेच तुझं सर्वात मोठं बळ आहे. जज साहेबांचे शब्द जणू राधाच्या जखमांवर मलमासारखे ठरले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू आता असहाय्यतेचे नव्हते तर एका नव्या शक्तीचा अनुभव देणारे होते. तिला आपला मार्ग दिसू लागला. ती उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली, जज साहेब, मी माझी अट मागे घेते, पण मला या माणसाकडून झालेल्या अन्यायाचा आणि माझ्या वाया गेलेल्या 5 वर्षांचा मोबदला हवा आहे. त्यानंतर जे घडले ते न्यायालयाच्या इतिहासात नोंदवले गेले. न्यायाधीश सुरेंद्र कुमार यांना केवळ राधाचा घटस्फोट तात्काळ मंजूर केला नाही तर सुहासला भावनिक क्रौर्यासाठी कठोर शिक्षा सुनावली. राधाला 25 लाख रुपयांचा मोबदला आणि तिच्या नावावर त्यांचा एक फ्लॅट हस्तांतरित करण्याचा आदेश दिला. तसेच प्रत्येक आठवड्याच्या शेवटी महिला आश्रमात सामुदायिक सेवा करण्याचा आदेश दिला, जेणेकरून त्याला एका स्त्रीच्या सन्मानाचा खरा अर्थ कळेल.
हा निकाल ऐकून सुहास आणि त्याच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले. कोर्टातून बाहेर पडताना राधाची मान ताठ होती. ती आता मुक्त होती. कोर्टाबाहेर पूजा तिच्याकडे आली आणि म्हणाली, राधाताई, मी तुमच्याशी 2 मिनिटे बोलू शकते का? मला माहिती आहे की माफी मागून तुमच्या वेदना कमी होणार नाहीत, पण तरीही मी माफी मागू इच्छिते. मला खरंच काही माहिती नव्हतं. राधाला तिच्या डोळ्यातला खरा पश्चाताप दिसला. ती म्हणाली, पूजा, ह्यात तुझी चूक नाही. चूक त्या माणसाची आहे ज्याने आपल्या दोघींना फसवलं. पण आता यापुढे स्वतःची काळजी घे आणि भविष्यात कोणावरही डोळे झाक करून विश्वास ठेवू नकोस. असे बोलून राधा पुढे निघून गेली. कोर्टाच्या बाहेर सुहास एकटा हरलेला आणि लज्जित होऊन उभा होता. पण पूजा त्याच्याकडे न पाहताच पुढे निघून गेली. आज सुहासने फक्त एक केसच गमावली नाही, तर त्याची इज्जत, पैसा आणि पूजाचा विश्वास सगळंच गमावलं होतं. राधाने आपल्या कुटुंबासोबत नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल टाकले. हा तिच्या स्वाभिमानी आयुष्याचा प्रारंभ होता. ती आता कोणाची बायको नव्हती, तर एक पूर्ण स्त्री होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.